नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग दुसरा. यामधील तिसरा लेसन सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. भाग 1 मध्ये आपण मायटोसिस किंवा मेयोसिस कशा प्रकारे होतं याच्याविषयी सखोल ज्ञान घेतलेलं आहे. आता हा आपला 5वा सेशन म्हणजे शेवटचा सेशन आहे आणि ह्याच्यामध्ये बाळ जन्माला कसं येतं त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की संयामी जुळे म्हणजे काय आणि ज्या वेळेला मेन्स्ट्रुएशन सायकल येते म्हणजे मासिक पाळी ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला कशा प्रकारचे बदल आणि कोणत्या प्रकारचे संप्रेरके जे आहेत ती स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्रवत असतात याच्याविषयी आपण आता इथे पाहणार आहोत. इथे पहा विकास व जन्म म्हणजे डेव्हलपमेंट अँड बर्थ मध्ये बघूया. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मजाचे अनेक वेळी सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. सुरुवातीला जेव्हा मेल आणि फिमेल कडून क्रोमोसोम्स येत असतात त्यावेळी त्याच्यात अर्धगुणसूत्री विभाजन झालेलं असतं. आता या अर्धगुणसूत्रांचा दोन अर्ध्या जोड्यांपासून एक पूर्ण जोडी तयार होते म्हणजे 46 गुणसूत्र तयार होतात आणि त्यांच्यामध्ये आता सूत्री विभाजन होतं. म्हणजे मायटोसिस आणि मियोसिस दोन्ही प्रकारचे विभाजन इथे होत असतं. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होते म्हणजे अंडनलिकेमध्ये शुक्राणू आणि अंड यांचं मिलन होतं आणि आता एकदा भ्रूण तयार झाला की तो गर्भाशयाच्या दिशेने पुढे सरकत जातो. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ किंवा विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्याचे अपरा प्लॅसेंटा मला सांगितलं की ज्या वेळेला गर्भ तयार होत असतो त्यावेळेला योनीद्वार पूर्णपणे बंद होतं कारण तिथे अपरा तयार होतो म्हणजे प्लॅसेंटा तयार होतो आणि त्या प्लॅसेंटामधून अम्बिलिकल कॉर्ड तयार होऊन ती बाळाच्या बेंबीमध्ये जाते आणि बेंबीमधून त्याला पूर्णपणे अन्न पुरवठा होत असतो. म्हणून आईने जे काही खाल्लेलं असेल त्या प्रकारचा अन्न पुरवठाच त्या मुलाला होत असतो. आणि म्हणून आपण टीव्हीवर ऍडव्हर्टाईज बघतो बघा की ज्या वेळेला प्रेग्नन्सी चालू असते त्यावेळेला त्या मातेने आयोडीनयुक्त मीठ खायला पाहिजे नाहीतर बाळामध्ये सुद्धा थायरॉइड ग्लँडचा आजार होऊ शकतो. म्हणजे आई जे काय खाते ते सर्व काही त्याला मिळत असतं कशातून तर अम्बिलिकल कॉर्ड मधून. तर अपरा नावाचा अवयव तयार होतं. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की 3 महिन्यापर्यंत सर्व अवयव विकसित होतात आणि त्यानंतर पुढे त्याचं काय होतं तर विकास व्हायला लागतो आणि 9 महिने आणि 9 दिवसानंतर हे बाळ मातेच्या पोटातून योनी वाटे बाहेर पडतं आणि बाळ जन्म घेतो असं म्हणतात. बघा दाम्पत्याला मुलगा हे तुम्हाला मी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे की मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं हे सर्वस्वी त्या पुरुषांवर अवलंबून असतं. म्हणजे याला स्त्रीला सर्वस्वी जबाबदार ठरवलं जातं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं सेक्स डिटरमायनिंग करणं हे पुरुषांमध्ये असलेल्या लिंग गुणसूत्रीच्या एक्स आणि वाय जोडीवरून ठरवलं जातं आणि त्याच्यामुळे स्त्रीला इथे जबाबदार धरू नये. आता बघूया आपण अथर्व चक्र आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणजे त्याला मेन्स्ट्रुएशन सायकल एमसी असं म्हटलं जातं. एमसी येते कशी यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर जो आहे तो 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती त्याची होत असते. इथे दार हा शब्द चुकून आलेला आहे तो दर हा शब्द लक्षात घ्या. या पुनरावृत्तीने म्हणजे परत रिजनरेट होत असतो तो होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात. लक्षात घ्या जेव्हा मुलगी वयामध्ये येते ज्यावेळेला तिची मेन्स्ट्रुएशन सायकल चालू होते त्यावेळेला ही प्रोसेस दर 28 ते 30 दिवसांनी रिपीट होत असते आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया नॅचरल प्रोसेस असून 4 संप्रेरकांद्वारे म्हणजे हार्मोन्स कोणकोणते आहेत तर तिचे नियंत्रण केले जाते. पुटिका ग्रंथी संप्रेरक ल्युटिनायझिंग हार्मोन ल्युटिनायझिंग संप्रेरक आणि त्याच्यानंतर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही ती 4 संप्रेरके होत आणि ह्याने हे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र हे यांच्यावर नियंत्रण केलं जातं किंवा कंट्रोल केला जातो. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतंय बघा मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल आपल्याला दिसत आहेत. कशा प्रकारे पिटिका बाहेर येते आणि ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर तिथे जर स्पर्मचं कॉन्टॅक्ट झालं नाही तर त्याचा एक थर तयार होतो तो गर्भाशयात लागतो आणि 28 ते 30 दिवसानंतर तो रक्त मिश्रित असा थर बाहेर पडतो आणि तो योनीवाटे बाहेर फेकला जातो आणि ह्यालाच मासिक पाळी असं म्हटलं जातं म्हणजेच मेन्स्ट्रुएशन सायकल असं म्हटलं जातं. आपल्याला आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणजे काय याच्याविषयी डिटेल नॉलेज या चित्रामधून मिळतंय.
त्याच्यानंतर नवीन रजस्त्राव सुरू होतो. आपल्याला माहित आहे की एकदा मासिक पाळी होऊन गेली की परत एकदा एक अंड बाहेर पडत असतं दुसऱ्या बाजूने ओव्हरीमधून आणि ते परत एकदा अंडनलिकेमधून गर्भाशयात येत असतं. जर स्पर्मशी त्याचं मिलन झालं तर मात्र संतती जन्म घेते किंवा बाळ जन्माला येत असतं आणि त्याच्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर ते बाळ शरीराच्या बाहेर म्हणजे गर्भाशयातून बाहेर काढलं जातं. इथे पहा, अंडपेशीचे फलन 24 तासात झाले नाही तर पीतपिंड अकार्यक्षम होऊन म्हणजे आपण जे पिटिका बघितल्या त्या अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे थांबते. समजा 24 तासात फलन झालं नाही अंडपेशी जर काय होतं तर इथे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचं स्त्रवण पूर्ण म्हणजे सोर्स जो बाहेर निघत असतो सिक्रेट होत असतात ते पूर्ण थांबून जातात. या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतस्तरातील उती म्हणजे आतमधल्या स्तरातील गर्भाशयाच्या आतमध्ये जो स्तर आहे त्याला अंतस्तर असं म्हटलं जातं. उती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जातात. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे यालाच एमसी असं म्हटलं जातं म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल असं म्हटलं जातं. याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाद्वारे हा स्तर बाहेर फेकला जातो आणि म्हणून जी पाळी येते त्यावेळेला रक्तयुक्त असा हा स्त्राव बाहेर पडत असतो. हा रक्तस्राव साधारणतः 5 दिवस सुरू राहतो म्हणजे 4 ते 5 दिवस सुरू राहतो. यालाच मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल असं म्हटलं जातं. इथे पहा, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला सुद्धा की बऱ्याचशा कपल्सला म्हणजे लग्न झालेल्या स्त्री आणि पुरुषाला बाळ होत नाही. तर ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्यांचा बाळ होण्याचा म्हणजे संतती निर्माण करण्याचा प्रयत्न जो असतो तो विफल होत असतो. याच्यामध्ये इथे सांगितल्याप्रमाणे अनेक दाम्पत्यांमध्ये विविध कारणांमुळे अपत्य होत नाही. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, ऍक्च्युअली ही मासिक पाळी जी आहे ती दर 28 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर इरेग्युलरिटी असेल तर अशा वेळेला बाळ जन्माला येणं खूप अवघड असतं. अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे जसं की आपण बघितलं की अंडनलिकेमधून हे अंड जर बाहेर पडत नसेल ती अंडनलिका दबली गेली असेल तर अंड योग्य वेळेला गर्भाशयात येत नाही आणि त्याच्यामुळे त्याला अडथळे निर्माण होतात. गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी म्हणजे जेव्हा स्पर्म जातो आणि अंडाशयाचं मिलन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही अडथळा आला तरी सुद्धा अशा प्रकारे गर्भाशयाचं रोपण होत नाही आणि रोपण होत नसल्यामुळे संतती निर्माण होऊ शकत नाही. कधी कधी पुरुषांमध्ये जो वास डिफरन्स असतो म्हणजे शुक्राणू वाहिनी जी नलिका असते त्याला सुद्धा ते सुद्धा म्हणजे चपटे होऊन किंवा त्यातून त्याचा प्रवाह होत नाही आणि योग्य वेळेला ते स्पर्म बाहेर काढू शकत नाहीत आणि म्हणून अशा प्रकारे अपत्ये त्या कपलला होत नसतात. मग याच्यावर काहीतरी उपाय आहे का तर हो, काही उपाय करून अशा प्रकारे त्यांना सुद्धा बाळ दिलं जातं. ते कसं दिलं जातं ते आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव किंवा त्याचे स्पर्म असतात ते मोटाईल नसतात म्हणजे ते हळूहळू चालत असतात. म्हणजे असे स्पर्म जे असतात ते अर्धमेले स्पर्म असतात आणि ते फलित करू शकत नाहीत. शुक्रपेशींची मंद हालचाल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणे अपत्य प्राप्तीत बाधा आणतात. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता IVF, इन व्हर्टो फर्टिलिटी, भाडोत्री मातृत्व म्हणजे सरोगसी, वीर्यपेढी आपल्याला माहिती आहे. जसं आपण ब्लड बँक बघतो त्याचप्रमाणे वीर्यपेढी सुद्धा आपल्याकडे आपल्या देशामध्ये आहेत. इत्यादी तंत्राच्या साहाय्याने अपत्य प्राप्ती होऊ शकते म्हणजे संतान होऊ शकते. बघा, काच नलिकेतील फलन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडून आणले जाते. तर 2 युग्मक म्हणजे कोणाचे तर स्त्री युग्मक आणि पुयुग्मक. आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. जर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचेच शुक्राणू आणि अंड घेऊन त्याच्यामध्ये त्यांचं काच नलिकेमध्ये एकत्रीकरण केलं जातं, फलन केलं जातं आणि त्याच्यानंतर तयार झालेला गर्भ जो असतो तो त्याच स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे तुम्हाला सांगितलं ती अंडनलिका जी आहे ती कधी कधी प्रेस होऊन त्याच्यामधून अंड बाहेर पडू शकत नाही. या कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरले जाते. म्हणजे काच नलिकेमधील तत्व जे आहे त्याला IVF तंत्र असं म्हटलं जातं. इथे पहा, काच नलिकेतील फलन कशा प्रकारे केलं जातं. अंडाशयामध्ये तो इंजेक्ट करताना आपल्याला स्पर्म दिसत आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जर भ्रूण विकास झाला तर अशा प्रकारचं अंड जे आहे फलित झालेलं ते त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ठेवलं जातं आणि तिथे त्याची वाढ केली जाते आणि त्याच्यानंतर 9 महिने आणि 9 दिवसानंतर परत एकदा
तो ते जे बाळ आहे ते जन्म घेत असतं आणि ते योनीवाटे बाहेर पडत असतं. भाडोत्री मातृत्व. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते. म्हणजे सरोगसी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भाडोत्री मातृत्व घ्यावं लागतं. याचं कारण का, तर ती जी स्त्री असते ती केपेबल नाही, म्हणजे तिच्या गर्भाशयामध्ये गर्भ वाढू शकत नाही, काही प्रॉब्लेम्स असतील. अशा प्रकारे दुसऱ्या एका स्त्रीचं, जसं आपण काही रूम्स वगैरे रेंटवर घेतो त्याप्रमाणे इतर कुठल्या तरी स्त्रीचं जे गर्भाशय आहे ते रेंटवर घेतलं जातं. या पद्धतीमध्ये गर्भाशय घेतलं जातं, म्हणजे तिच्याच शरीरामध्ये ह्यांचं बाळ वाढवलं जातं, दुसऱ्या कपलचं बाळ वाढवलं जातं. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडून आणले जाते. इथे महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे बाळ तयार होतं ते त्याच दाम्पत्याचं असतं, कारण त्यांचेच शुक्राणू आणि अंडपेशी, त्या स्त्रीची अंडपेशी इथे वापरली जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूणरोपण केला जातो. त्या स्त्रीला भाडोत्री माता असं म्हणतात, म्हणजे सरोगसी असं म्हटलं जातं. इथे पहा भाडोत्री मातृत्व आपल्याला दिसतंय. इथे पिक्चर मध्ये दोन स्त्री पुरुष दिसत आहेत. यांचं बाळ या दुसऱ्या स्त्रीच्या पोटामध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सरोगसीच्या सहाय्याने पोटामध्ये तिच्या वाढवलं जातं. याला सरोगसी असं म्हटलं जातं. वीर्यपेढी. आता लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जशा ब्लड बँक आहेत किंवा प्लेटलेट्सच्या ज्या पेढ्या आहेत, बँक आहेत, त्याप्रमाणे वीर्याची सुद्धा सिमेंट बँक सुद्धा आहे. अनेक दाम्पत्यातील पुरुषांमध्ये, आता इथे पुरुषांची समस्या असेल काही, की शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतील किंवा ते शुक्राणू मोटाईन नसतील, स्पर्म मोटाईन नसतील, तर अशांसाठी हे एक नवीन संकल्पना पुढे आली आहे. रक्तपेढी सारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. आणि ही जी ओळख आहे ती कधीही सांगितली जात नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की अशा प्रकारचे स्पर्म जे आहेत ते वीर्यपेढीमध्ये साठवले जातात आणि आवश्यक असलेल्या दाम्पत्यामध्ये त्या स्त्रीच्या अंडपेशीशी त्याचं मिलन केलं जातं आणि अशा प्रकारे बाळ जन्माला येतं आणि संतती इच्छुक दाम्पत्याला मिळू शकते. तर अशा प्रकारे ह्या बऱ्याचशा तंत्रज्ञानाचा वापर पण करतो. गरजवंत दाम्पत्याने या रेताचा वापर करून स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्यात जे शारीरिक दृष्ट्या व्यवस्थित आहे, ज्यांना कोणतेही आजार नाहीत, अशाच माणसाचं फक्त सिमेन घेतलं जातं आणि ते गरजवंत दाम्पत्याला दिलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो जो वीर्यदाता आहे त्याचं नाव नेहमीच गुप्त ठेवलं जातं. आता इथे पहा जुळे. आपण बघतो ट्विन्स दोन प्रकारचे असतात. एक युग्मजी आणि दुसरे असते द्वियुग्मजी. आता एक युग्मजी कसा तयार होतो बघा. आपण बघितलं पेशी विभाजन होत असताना अभिमामध्ये सुद्धा दोन वेगळ्या पेशी तयार होतात. ज्या वेळेला भ्रूण तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन भाग केले जातात, दोन भाग होतात नैसर्गिकरित्या आणि त्याच्यापासून एकाच भ्रूणापासून दोन भ्रूण तयार होतात. त्याला एक युग्मजी असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे द्वियुग्मजी. म्हणजे अशा वेळेला काय होतं की आपल्याला माहिती आहे स्त्रीच्या ओव्हरीज मधून दोन बाजूनी एक एक अंड प्रत्येक महिन्याला येत असतं. काही वेळा काय होतं की दोन्ही बाजूनी दोन अंडी येतात आणि त्यावेळेला स्पर्म तर आपल्याला माहिती आहे की वीर्याच्या एका थेंबामध्ये हजारो स्पर्म असतात आणि त्याच्यामुळे हे दोन स्पर्म या दोन अंड्यांना फलित करतात आणि दोन्ही दोन्ही जे भ्रूण आहेत ते गर्भाशयामध्ये वाढवले जातात. त्यावेळेला त्याला द्वियुग्मजी जुळे असं म्हटलं जातं. आता एक युग्मजी जुळ्यामुळे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुलगे असू शकतात, परंतु द्वियुग्मजीमुळे एक मुलगा किंवा एक मुलगी सुद्धा होऊ शकते. इथे बघा, एखाद्या स्त्रीला एकाच वेळी दोनपेक्षा अधिक अपत्य झाल्याचे आपल्या वाचनात आले असेल. असे का घडते याची अधिक माहिती इंटरनेटवरून शोधा. लक्षात घ्या, एकच अंड जे आहे ते बऱ्याच ठिकाणी त्याचा कट होतो आणि त्याच्यामुळे जसं अमिबा बहुविभाजन करतो त्याप्रमाणे एका भ्रूणाचे बहुविभाजन होऊन बरीचशी मुलं जन्माला येतात किंवा बरीचशी अंडी एकाच वेळेला जर बाहेर पडत असतील तर शुक्राणू तर भरपूर असतात आणि एक शुक्राणू प्रत्येक अंड्याला फलित करतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांचा संयोग होऊन बऱ्याच अपत्यांचा इथे जन्म होत असतो. लैंगिक आरोग्य बघा, म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्यास आरोग्य असं म्हणतात. म्हणजे शारीरिक म्हणजे आपली फिजिकल हेल्थ चांगली असायला पाहिजे, मेंटली आपण चांगले असायला पाहिजेत किंवा सामाजिक सोशल दृष्ट्या सुद्धा आपण
चांगले असायला पाहिजे, तर आपण निरोगी आहोत असं म्हटलं जातं आणि ह्यालाच आरोग्य असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. म्हणजे आपण आपल्याला लाज वाटणे किंवा इतर गोष्टींमुळे किंवा रूढी परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण डॉक्टरकडे काही लैंगिक आजार झाल्यास जात नाही. विशेषतः स्त्रिया मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. गुप्तांगाची स्वच्छता म्हणजे जेनायटल एरिया नेहमी क्लीन ठेवले पाहिजेत. स्त्री व पुरुष हे दोघांसाठी हे महत्वाचं आहे. म्हणजे आपलं लैंगिक आरोग्य पूर्णपणे आपल्या हातामध्ये असतं. लैंगिक आजारांमध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे दोन आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. म्हणजे तिथे जेनायटल पार्ट जे असतात तिथे पुरळ बारीक येतं आणि तिथे खाज सुटते. आणि हे जे आजार आहेत या आजारामध्ये आपल्याकडे ज्या रूढी परंपरा आहेत त्यामुळे आपण डॉक्टरकडे जात नाहीत आणि डॉक्टरकडून योग्य प्रकारे त्याच्यावर उपचार होत नाही. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. म्हणजे बॅक्टेरियामुळे हे दोन्ही आजार होतात. अस्वच्छतेमुळे जास्त प्रमाणात हे आजार पसरत असतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होतात आणि पुरळ येते, ताप येतो किंवा सांधे दुखणे, केस गळणे इत्यादी सायफिलिस या आजारामध्ये दिसून येतात. गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होतात. म्हणजे जेव्हा लघवी ह्याच्यामधून डक्ट मधून बाहेर पडत असते, युरिनल डक्ट मधून, त्यावेळेला जळजळ होत असते. शिश्न व योनी मार्गात पूस स्त्रवणे म्हणजे आतमध्ये पस तयार होऊ शकतो. मूत्रमार्ग, गुदाशय म्हणजे ॲनस, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे या गोनोरियामध्ये आढळून येतात. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने आता द्वितीय क्रमांकावर आहे. म्हणजे चायना नंतर आपला नंबर लागतो. अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतात. पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे. सोबत दिलेल्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, आता लोक जर वाढली तर त्यांना नोकऱ्या कुठून मिळणार, त्यांना एम्प्लॉयमेंट कुठून मिळणार, दरडोई उत्पन्न खूप कमी होते, कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर एकच उपाय आणि तो म्हणजे लोकसंख्येला नियंत्रण. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे एक किंवा दोन, हम दो हमारे दो ही टॅगलाईन आपण बघितलेली असेल. आजकाल तर हम दो आणि हमारा एकच अशा प्रकारे टॅगलाईन आपल्याला वापरावी लागेल. आणि 1901 सालची लोकसंख्या बघा, त्याच्यानंतर 1911 आणि 2011 आता तर साधारण 135 कोटी पर्यंत आपली लोकसंख्या पोहोचलेली आहे. म्हणजे हा लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या लोकांना अन्न पुरवणं किंवा त्यांच्या गरजा भागवणं हे आपल्याला सहज शक्य नाही, कारण आपण अंडर डेव्हलप्ड आहोत. म्हणजे आपला विकसनशील देश आहोत, आपण विकसित देश नाही आहोत. त्याच्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न सुद्धा पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. तर लोकसंख्येचा विस्फोट होण्यापासून आपण आता टीव्हीवर वगैरे आपण ऍडव्हर्टाईज बघत असतो की अशा प्रकारे आपल्या घरात जास्त मुलांना जन्म देऊ नका आणि त्याच्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट करून घेऊ नका. आणि हळूहळू जनजागृती होत असल्यामुळे आणि एज्युकेशन हे सर्वात महत्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये आहे. जर एज्युकेटेड लोक असतील तर ते अशा प्रकारे मुलगी झाली म्हणून वाईट वाटून घेत नाहीत किंवा मुलगाच पाहिजे, भविष्याचा दिवा पाहिजे म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून 4-4, 5-5 मुलांना जन्म देत नाहीत. आणि आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा हे आता परवडणारं नाही. आता आपण माहिती मिळवा बघा, इथे जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राला म्हणजे PSC ला भेट द्या आणि तेथील आरोग्य अधिकाऱ्याकडून कुटुंब नियोजन म्हणजे काय, म्हणजे आपल्याला तांबी वापरणं किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेणं किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय आणि कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती याविषयी मुलाखतीद्वारे माहिती घ्यायची आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रजनन अवयवांविषयी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या म्हणजे समस्या आपल्याला झाल्या तर आपण त्यांचा क्वेरीज विचारून किंवा डॉक्टरांना विचारून कन्सल्ट करून आपण योग्य प्रकारे त्याच्यावर उपचार करू शकतो. आणि लैंगिक अवयवांविषयी म्हणजे MC म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आज आपण जिथे राहतो त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये सुद्धा MC आली म्हणजे काय आली हे लहान मुलांना सांगितलं जात नाही. याचं कारण फक्त म्हणजे उत्पत्ती करण्यासाठी तुम्ही केपेबल झालात हेच तिथे ओळखलं जातं. त्याच्याविषयी त्यांना सखोल नॉलेज ज्या वेळेला MC येते तेव्हा त्या मुलीला दिली गेली पाहिजे किंवा मुलाला सुद्धा लैंगिक अवयवांची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा कशा प्रकारे प्रजनन होत असतं याविषयी माहिती दिली पाहिजे. म्हणजे ही क्युरिओसिटी संपून जाईल, त्याच्यामुळे आपल्याकडे चांगल्या प्रकारे प्रोग्रेस होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या शेवटच्या सेशनमध्ये 2 प्रकारच्या प्रजनन संस्था बघितल्या, त्या म्हणजे पुरुष प्रजनन संस्था
त्या आधीच्या सेशनमध्ये पाहिलेत, आणि त्याच्यानंतर स्त्री प्रजनन संस्था, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वी त्या स्त्रीला मासिक पाळी येते म्हणजे काय होते, ऋतुचक्र म्हणजे काय, याच्याविषयी डिटेलमध्ये आपण इथे बघितलं. त्याच्यामध्ये कोणते हार्मोन्स त्याच्यासाठी आवश्यक असतात त्याच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की जुळी कशी जन्माला येतात, म्हणजे एकयुग्मजी आणि द्वियुग्मजी जुळी म्हणजे काय, आणि लैंगिक आजाराविषयी आपल्या भारतामध्ये जनजागृती करण्याची खूप गरज आहे. कारण लाज वाटल्यामुळे किंवा रूढी परंपरांमुळे आपण अशा प्रकारचे आजार जे असतात त्याच्याविषयी डॉक्टरांशी डिस्कस करतच नाही, आणि त्याच्यामुळे आजार वाढून आपल्या लैंगिक जीवनामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं एज्युकेशन ऍप आहे जो आपल्याला असा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पुरवत असतो की त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स, सोशल सायन्स, त्याच्यानंतर गणित, इंग्लिश, कॉम्प्युटर किंवा हिंदी या प्रकारचे विषय जे आहेत त्यांचं सखोल मार्गदर्शन आपल्याला आमच्या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत केलं जातं. आपल्याला आलेल्या कोणत्याही क्वेरीज आपण या ऍपद्वारे आम्हाला विचारू शकता आणि आपल्या समस्या सोडवू शकता, आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये खूप फायदा होतो. आपण ह्या ऍपला रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर मित्र आणि मैत्रिणी सुद्धा या ऍप बद्दल सांगा आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.